29 एप्रिल ते 12 मे दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कोणत्याही व्यक्तीने बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान 45 अंश सेल्सिअस ते 55 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून वायू विजन होईल. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. कृपया सावध राहा. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस आदी थंड पेयांचा वापर करा. नागरिक संरक्षण महासंचालनालय नागरिकांना आणि रहिवाशांना पुढील बाबींविषयी इशारा देत आहे. 47 अंश सेल्सिअस ते 55 अंश सेल्सिअस दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसात क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. कारमधून काही वस्तू काढून टाकाव्यात, जसे गॅस साहित्य, लायटर, कार्बोनेटेड पेये, परफ्यूम व बॅटरी असलेली उपकरणे. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात. कारची इंधन टाकी पूर्ण भरू नका. संध्याकाळीच इंधन भरा. सकाळी कारने प्रवास टाळा. प्रवासादरम्यान शक्यतो टायर जास्त फुगवू नका. विंचू, साप यांच्यापासून सावध राहा, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात. पुरेसे पाणी, द्रव पदार्थ प्या. गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नका. वीज मीटरवर जास्त भार टाकू नका. घरातील वापरात असलेल्या भागातच AC वापरा. विशेषतः उन्हाळ्यात 2 ते 3 तासांनी 30 मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान 45 ते 47 अंश असताना घरातील AC 24 ते 25 अंश सेल्सिअसवर ठेवा. त्यामुळे आरोग्य चांगले राहील. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळा. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.